विजयी करा, विजयी करा, विजयी करा, प्रचंड बहुमताने विजयी करा. मराठा समाज सेवा मंडळ पंचवार्षिक निवडणूक 2025-30 विकासाभिमुख संघर्ष योद्धा पॅनेलमधील निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले अधिकृत उमेदवार अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट कदम रामचंद्र मच्छिंद्र यांचे चिन्ह आहे सिंह. उपाध्यक्षपदासाठी सोमदळे अरुण कुमार भगवानराव यांचे चिन्ह आहे सिंह. जनरल सेक्रेटरी पदासाठी निकम मुकेश संभाजी यांचे चिन्ह आहे सिंह. खजिनदार पदासाठी पवार ब्रह्मदेव नारायण यांचे चिन्ह आहे सिंह. निवडणूक दिनांक शनिवार 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. स्थळ मराठा मंदिर, हरिभाई देवकरण प्रशालेच्या पाठीमागे 156 क रेल्वे लाईन्स, सोलापूर. तरी आपले पवित्र मत नैतिक आणि स्वच्छ प्रतिमेच्या आमच्याच पॅनेलला सिंह या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून संघर्ष योद्धाच्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. अखंड मराठा समाज, सोलापूर शहर, जिल्हा. मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 2025-2030 सालासाठीची या ठिकाणी चालू झालेली आहे. त्याची प्रक्रिया 30 तारखेला सुरू झालेली होती. आज 27 तारखेला उद्याच्याला याचं मतदान होणार आहे. याच्यासाठी संपूर्ण तयारी आमची झालेली आहे. मतदान प्रक्रिया जी आहे ती मतदान सुरू झाल्यापासून ते मतमोजणी होईपर्यंत ही पूर्णपणे DDRचे सगळे कर्मचारी आम्ही या ठिकाणी मागवलेले आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारे संस्थेचे किंवा या संस्थेशी संबंधित असलेल्या कुठल्याही व्यक्तीला आम्ही इथं न घेता, कारण संपूर्ण निवडणूक ही पारदर्शकपणे आम्हाला पार पाडायची असल्यामुळं DDRचे लोक इथं या ठिकाणी आलेले आहेत. मतदान केंद्राध्यक्ष आमचे डोणे साहेब या ठिकाणी आहेत आणि याच रूममध्ये या ठिकाणी हे केलेले आहे. बैठक व्यवस्था तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मतदान अधिकारी असेल, बाहेर जाण्याचा मार्ग असेल, प्रतिनिधी, केंद्राध्यक्ष बसण्याची जागा आणि मतदान कक्ष, ह्या सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी झालेल्या आहेत. उद्या सकाळी 8 वाजता आपण मतदानाला प्रारंभ करतोय. 1 वाजता मतदान या ठिकाणी संपेल आणि अर्धा पाऊण तासाच्या थोड्याशा विश्रांतीनंतर किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर लगेच आम्ही मतमोजणीला चालू करून 1-2 तासामध्ये आमची मतमोजणी पूर्ण होऊन उद्याच्या उद्या निकाल सुद्धा आम्ही देणार आहोत. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काय पोलीस बंदोबस्त? या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही पूर्ण दक्षता या ठिकाणी घेतलेली आहे. त्यासाठी आम्ही एक अधिकारी, पोलीस अधिकारी म्हणजे API दर्जाचा एक अधिकारी आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्याचप्रमाणे 2 महिला कॉन्स्टेबल आणि 2 पुरुष कॉन्स्टेबल अशा पद्धतीचं बळ पोलीस बल आम्ही या ठिकाणी मागवलेलं आहे, जेणेकरून अनुचित प्रकार घडू नये याची काळजी आम्ही घेतलेली आहे. CCTV फुटेज पूर्ण मतदान कक्ष जे आहे ते CCTVच्या फुटेजमध्ये या ठिकाणी असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार जर तसा घडला तर तो CCTVमध्ये त्या ठिकाणी तो येईल आणि त्यामुळे त्याच्याबद्दल बाकीच्यांनी कुणी शंका घेण्याचं काही कारण नाही. सर, अजून एक असा प्रश्न उपस्थित केला जातोय, या मतदान प्रक्रियेदरम्यान जर एखादी लाईट वगैरे गेली तर काय नियोजन काय असेल? लाईट वगैरे गेली ह्या जे जरी टेक्निकल गोष्टी असल्या तर या ठिकाणी जनरेटरची तशी व्यवस्था असेल तर जनरेटरची व्यवस्था करण्यात येईल. वास्तविक आता लाईटचा आणि आपल्याकडे बॅलट मशीन नाही आहे त्यामुळे त्याची गरज नाही. परंतु जर लाईट गेली तर फक्त CCTV बंद होतील. पण त्याच वेळेला आम्ही निवडणूक कार्यालयातर्फे या ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक कार्यालयाचं एक व्हिडिओ शूटिंग असेल, त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कॅच होतील. मतदारांना आव्हान काय? मतदारांना उद्या आव्हान करतो की उद्या सकाळी पाऊस असेल किंवा काही जरी असेल तर उद्या सकाळी 8 ते 1 या वेळेपर्यंत आपण सर्वांनी यावे. शेवटी ही संस्था ही तुमची आहे, सभासदांची आहे आणि त्या सभासदेचा उद्याचे अध्यक्ष आणि उद्याचे पदाधिकारी निवडण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी येऊन मतदान करावं आणि शांततेत मतदान करून जावं अशी विनंती या ठिकाणी करतो. चलो, मतदारांनी येताना सोबत काय काय कागदपत्रांना अपेक्षित? मतदारांनी मतदानासाठी येताना आपला ओळखीचा पुरावा जो असेल तो घेऊन येणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही नेहमी जसं लोकसभा, विधानसभा आणि इतर निवडणुकासाठी जी यंत्रणा राबवली जाते किंवा जे नियम आहेत ते यासाठी या निवडणुकीला सुद्धा लागू आहे. त्यांनी ओळखीचा पुरावा हा कंपल्सरी आहे.
आधार कार्ड, मतदानाचं ओळखपत्र, पॅन कार्ड आणि शासनाने जे निर्गमित केलेले जे काही 16 प्रकारचे ओळखीचे पुरावे आहेत ते त्या एकही आणले तरी चालेल आहे त्यासाठी. या ठिकाणी उमेदवार आल्यानंतर त्यांनी त्यांचं मतदान केल्यानंतर परत उमेदवार या ठिकाणी दिसतील का, किंवा असं जर चित्र आपल्याला आढळलं तर काय होईल? नाही, कसं आहे, मतदान कक्षामध्ये दोन्ही पॅनलचे एक प्रतिनिधी ठेवलेले आहेत ह्या सगळ्या प्रक्रियेवर हे करण्यासाठी, जे ओळख लागते मतदाराची त्यासाठी निरीक्षणासाठी. शिवाय जे उमेदवार आहेत त्यांना फक्त येऊन पाहणी करून लगेच निघता येईल, त्यांना इथं रेंगाळ्यात बसायचं अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे जे उमेदवार आहेत ते फक्त येऊन फक्त बघून लगेच जातील, ते इथं थांबणार नाही असे नियमामध्ये तरतूदच आहे. त्याच्यामुळे त्या सर्व नियमाचं पालन होणारच आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा आहे, फक्त मतदान करून त्यांनी लगेच या आवारातून निघून जायचं आहे. आणि आपलं 100 मीटरचं जे सीमारेषा आहे ते आपल्या हरिवेच्या गेटपाशी लावणार आहे. त्याच्यामुळं जे मतदार आहेत तेच त्या आत येऊन मतदान करून लगेच निघून जातील, आणि जे रेंगाळ्यात आहेत त्याला कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस यंत्रणा आहे, त्याच्यामुळे ते बाहेर काढतील. सर्वप्रथम मी आपल्या KCT न्यूजचं आभार मानतो, आणि मतदारांना मी असं आवाहन करतो की आम्ही जो ॲजेंडा राबवायचा ठरवलेला आहे तो ॲजेंडा आमचा सर्व मतदारापर्यंत आम्ही पोचता केलेला आहे. आमच्या भावना त्यांच्याप्रती आम्ही कळवलेल्या आहेत. त्यानुसार माझं मतदारांना असं आव्हान आहे की त्यांनी या मराठा समाज सेवा मंडळाच्या या मतदानाच्या माध्यमातून जी काही या संस्थेमध्ये चुकीच्या ज्या प्रथा पडलेल्या आहेत, चुकीच्या ज्या काय घटना घडत आहेत त्या बंद करून आपण एक नवीन, एक अनभिषिक्त असं एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण करून आपल्या संस्थेचा नावलौकिक होण्याच्या अनुषंगानं आमच्या संघर्ष योद्धा पॅनलला मतदान करून बहुमतानं विजयी करावं अशी मी सर्व मतदारांना विनंती करतो. Like, subscribe, click on the bell.